नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. लुकवरून लक्षात आलेलं असेल की अजूनही दिवाळी आमच्याकडे चालू आहे. बाहेर फटाके फुटत आहेत, तुम्हाला आवाज येत असेल. कदाचित हा व्हिडिओ जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा तुमच्याकडे आणि आमच्याकडे दिवाळी संपलेली असेल. पण दिवाळीच्या निमित्ताने इतके काही व्हिडिओज होत आहेत आणि मी काकड आरतीला जाते आहे, त्याचेही खूप सारे व्हिडिओज होत आहेत. तर त्यामुळे थोडंसं मी तुमच्यावरती बंबार्डिंग करते आहे असं मला वाटते की खूप जास्त मी व्हिडिओ टाकते आहे ना, तुम्हाला त्रास होतो आहे ना बघायचा. एकतर दिवाळीचं सगळी गडबड आहे आणि त्यात हे व्हिडिओ पण असू दे कारण दिवाळीचं म्हणजे कसं जास्ती सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. दिवाळीचे फटाके फोडायचे असतात ना, तर आमच्याकडचे हेच फटाके. तर मी तुम्हाला आज ह्याच विषयावर बोलणार आहे की मला कोणीतरी कमेंटमध्ये विचारलं की मॅडम फटाके वाजवले ना, कुचकट कमेंट. तर आता काय सांगू मी. तर आमच्याकडचे जे फटाके आहेत ना ते असे आहेत. तर हे सुद्धा पॉल्युशनच करतात बरं का, म्हणजे असं काही नाही आहे. हे जे फटाके आहेत मी तुम्हाला आता सांगणार आहे ते सुद्धा पॉल्युशनच करत असतात. पण ठीक आहे, सांगते मी तुम्हाला त्या फटाक्यांच्याविषयी. आधी मला बाकीच्या इतर तुमच्याशी गप्पा मारायच्या असतात, कारण की आपण सगळ्या महिला सणाच्या मूडमध्ये आहोत. मग त्यामुळे उगाचच आजारपणाच्या गप्पा मारायची मला इच्छा नाही. आणि सणाच्या दिवशी आनंदी राहायला हवं, आजारी नव्हे. लक्षात ठेवा, आजारी असलेलं माणूससुद्धा सणाच्या दिवशी किती खुशीत असतो, आपला आजार बाजूला ठेवतो. त्यामुळे मी सणाच्या दिवशी कुठल्याही आजाराविषयी किंवा त्याविषयी बोलणार नाही माझ्या सणाचा मूड उतरेपर्यंत. माझा फेस्टिवल जो मूड आहे मला तो उतरेपर्यंत तुम्हाला मी त्याविषयी काही बोलणार नाही. मी आनंदी राहणार आणि तुम्हीसुद्धा आनंदीच राहायचं, आजार विसरायचे. कारण की जेव्हा तुम्ही आजाराचं कौतुक करता तेव्हा ते बाजूला जाऊ शकत नाही, जाणार नाही. तुम्हाला माहिती आहे का की अशी एक माझी आजी एक म्हण सांगायची, राग राग हाडा न्याळ्ळ न्याळ्ळ रोगा. म्हणजे राग राग हाडा, हाड म्हणजे गाणं, राग राग म्हणजे त्याचं सारखं रियाज करून 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 सुंदर गाणं येतं. माणसाला गाणं जे छान येतं तो रियाज करून सारखं गाणं म्हणून येतो. आणि न्याळ्ळ न्याळ्ळ रोगा म्हणजे सारखं विवळून विवळून आजारच वाढतो, आमची आजी सांगायची. आणि तेच खरं आहे. तर त्यामुळे आनंद निर्माण करा, आनंद पसरवा. सण आहे. आणि खरं तर मी तुम्हाला सांगू का, आपल्या आयुष्यात सततच सण पाहिजे, तरच तुम्ही आनंदी राहाल. जर तुम्ही आनंदी राहिलात तर तुमच्या मेंदूमधून हॅपी हार्मोन्स बाहेर पडतात आणि त्या हॅपी हार्मोन्समुळे तुमची इम्युनिटी वाढत असते. तर त्यामुळे तुम्ही आनंदी राहा, तर तुमचा आजार खरोखर म्हणजे आजार हे बघा प्रत्येकाला असणार, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हेच त्यावरचं मोठं औषध आहे. ठीक आहे, खूप जास्त काही झालं तर बघता येतं, पण फारसं आजाराचं कौतुक करू नका. मग तुमच्यापैकी कोणीतरी लिहिलं मग डॉक्टरांचं काय व्हायचं, मग पडा आजारी, तुमचा प्रश्न आहे तो. काही प्रश्न विचारता तो. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणत असते की ह्यावर्षी आम्ही जे फटाके फोडले ना ते वेगळ्या प्रकारचे फटाके फोडलेले आहेत. त्याबद्दल मी सांगणार आहे. त्यांनीसुद्धा पॉल्युशनच करतात, पण त्याबद्दलसुद्धा मी तुमच्याशी बोलणार आहे. तर आता आपल्या ह्या सणाच्या गप्पा आहेत, तर त्यानुसार तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही आवरून का बसत नाही, तिथे का बघता, इथं का बसता. इथेच बसते ना मी, त्यावेळेला माझ्या लक्षात येतो सेल्फी कॅमेरामध्ये बसताना की अरे आपलं हे विसरलं, ते विसरलं, हे विसरले, किंवा बरोबर आहे ना सगळं, हे बघण्यासाठी मी असं बघते. आणि असं जेव्हा मी बघते ना त्यावेळेला तो ऑटोमॅटिक कॅमेरा चालू होतो. म्हणजे मी कॅमेरा मुद्दाम चालू करत नाही. मला असं असतं की मला ते सगळं व्यवस्थित बघायचं असतं. सुरुवातीला सेल्फी कॅमेऱ्यात आरशासारखाच आपण उपयोग करतो ना, आणि मी ते बघताना तो ऑटोमॅटिक चालू होतो. तो विशिष्ट अंतराच्या आत कदाचित ऑब्जेक्ट आलं ना की ते चालू होत असावं.
तर ते आपोआप चालू होतं. मग मी म्हणते जाऊ ना, राही नका, आपलेच तर सबस्क्रायबर आहेत आणि आपल्याला सगळ्यांना हे सगळं आवडतं, छान असतं. आणि आपण महिला असतो की नाही, हा सगळ्या गोष्टीतनं आनंद निर्माण करत असतो. छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद कसा निर्माण करायचा हे आपल्या महिलांच्याकडनं शिकावं. पण काही महिला ज्या असतात त्यांना आनंद जरी त्यांना किलोनी नाही पोत्यांनी समोर आणून दिला तरी त्यांना आनंदी व्हायचंच नसतं. त्यांचा हा प्रश्नच नाही, ते स्वभावच वेगळे आहेत. पण त्याविषयी आपल्याला काही बोलायचं नाही, कारण की सण आहे, आपण आनंदी राहणार आहोत. आणि आनंदी राहिल्यावर आपण शारीरिक आजार विसरून जाणार आहोत. आता तुम्हाला माहिती आहे माझासुद्धा पाय दुखतो आहे की गेले वर्षभर. मी एक चूक केलेली आहे, तुम्हाला माहिती आहे. तर कारण की मी चप्पल न घालता नरसोबावाडीला गेले होते भर उन्हात 12 वाजता आणि ते जे खालनं पाय माझे पोळलेले आहेत. तर आता तुम्हाला सांगते, ह्या फेब्रुवारीला आता वर्ष होईल त्याला, अजूनही फेब्रुवारी यायचं आहे, पण फेब्रुवारीला ह्या वर्ष होईल. पण अजूनही मला चालायला त्रास होतो. तर ठीक आहे, पण मग मी दुर्लक्ष करते. मग मला जेव्हा शक्य होईल त्यावेळेला मी कोकोनट ऑइलनी त्याला मसाज करते. बाकी मी औषधं काही घेत नाही. पहिली 5 दिवस तेवढी मी औषधं घेतली, पेनकिलर खाल्लं. त्यानंतर गेले अनेक महिने मी औषधं खात नाही आहे. फक्त कोकोनट ऑइलनी मसाज करायचं जेव्हा खूप जास्त दुखेल तेव्हा. कारण की माझे दोन्हीही पाय पोळले त्यावेळेला. नशीब की तेव्हा जखमा झाल्या नाहीत, माझं नशीब. तर ठीक आहे, पण ते मसल्स जे आहेत, आतले स्नायू जे आहेत ते भाजले गेले आणि त्याला विश्रांती तर नाहीच ना. आपल्याला चालायला तर पाहिजे. काही काही वेळेला मला इथून 2 फुटावरती जाणंसुद्धा अवघड होतं. काही वेळेला इतका त्रास होतो, पाय दुखतात आतून, असे मऊ झालेत सगळे पाय. पण ठीक आहे, त्याला काय करायचं, असं व्हायचंच या गोष्टी. म्हणून कुठलंच आपली ॲक्टिव्हिटी आपण थांबवू शकत नाही. आजाराला बाजूला टाकायचं, आजाराला विसरायचं आणि आपल्या ॲक्टिव्हिटीज सर्व चालू करायच्या, चालू ठेवायच्या. आणि ज्या वेळेला आपण शांत बसतो आणि आपल्या लक्षात येतं ते आजार आपल्याला आहे, त्याचं पण काहीतरी करायला पाहिजे, थोडंसं उपचार, कारण उद्याचा बराच दिवस आपल्याजवळ आहे जो आपल्याला खूप आनंदाने आणि ॲक्टिव्ह राहायचं आहे. त्यामुळे त्यावेळेला असा छोटा मोठा उपचार करायचा आणि मी बाकी काहीही शक्यतो करायला जात नाही. तर असाच म्हणून मी तुम्हाला म्हणते की प्रत्येकाला काहीतरी असा छोटा मोठा असतं. दुर्लक्ष करायला शिका आणि सारखं आजार आणि औषधं आणि आजार यातनं बाहेर पडा. तर आता आणखीन एक गंमत मी तुम्हाला सांगणार आहे की काही पुरुष आहेत त्यांना कंटाळा येत असेल हो आपले हे व्हिडिओज बघून. कारण की जसं मला वाटतं की हा महिना 1.5 महिन्यामध्ये नवरात्र सुरू झाल्यापासून जरा नटणे मुरडणे सुरू झालेलं आहे आपल्या सगळ्या बायकांचं, नवरात्रीच्या 9 साड्या वगैरे वगैरे. तर मग त्यामुळे आपले व्हिडिओज पण तेच पडतात. त्यामुळे पुरुषांना काही वेळेला बोर होत असावं. पण सिरियल बघता ना तुम्ही, पिक्चर बघता, मग तसं हेही हवं असेल तर बघायचं, नाही तर मग स्किप करायचं. पण इतकं काही बोर व्हायची गरज नाही आहे किंवा वैतागायची गरज नाही आहे असं मला वाटतं. की हे बघा, एखादा हजारो लाखो लोकांच्या मध्ये एखाद दुसऱ्या माणसाला नको वाटणारच की या गोष्टी आवडणार नाहीत. तर मग त्यांच्यासाठी तर आपण आपला ॲटिट्यूड बदलू नाही शकत ना. तर त्यामुळे ज्यांना हा आवडत नाही असे व्हिडिओज, लेडीज व्हिडिओज म्हणूया आपण, लेडीज व्हिडिओज, बायकांचे व्हिडिओज. आम्हाला बायकांना ह्या सगळ्या गप्पा मारायला आवडतात, बोलायला आवडतं, खरेदी आवडते, हे सगळं आमचं लाईफ आहे, आम्हाला खूप आवडतं. तुम्ही तर म्हणता रेसिपी पण दाखवा. रेसिपी मला येतात करायला, पण मला करायला अलीकडे आवडत नाहीत. या 2 वर्षात मला नकोच वाटतं ते सगळं. कारण आयतं मिळाल्यावर कोण करणार हो शेवटी. आयतं मिळत नव्हतं तोपर्यंत सगळं करतच असतो की आपण, पण आयतं जेव्हा मिळतं त्यावेळेला ते सुख लागून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण की आयुष्यात पुन्हा कधीतरी असं होऊ शकतं ना की परत मला करायला लागू शकतं, त्यावेळेला मी करीनच पुन्हा आणि मग त्यावेळेला रेसिपी दाखवीन. पण तो दिवस कधीही माझ्या आयुष्यात येऊ नये अशी मी देवाला प्रार्थना करते की नको, सगळं मला आयतं मिळू दे. मग आपणही पुरुषांच्यासारखं जगायला शिकलं पाहिजे. आपण जर का पुरुषांच्यासारखं बाहेर समाजात जातो, आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य आहे, विचारांचं स्वातंत्र्य आहे, आपण इतरांच्यामध्ये राहतो, कष्ट करतो, सगळं करतो, तर मग आपल्याला पुरुषांच्यासारखं सगळं आयतं जर का मिळालं तर आपण घेतलं पाहिजे. आपण कशाला ती गुलामी सहन करायची की नाही सगळं आपणच करायचं. ही मानसिक गुलामी आहे बरं का, कोणी आपल्यावर लादलेली नाही आहे.
की घर आपणच सांभाळायचं, घरातलं सगळं आपणच करायचं, ही मानसिक गुलामी आहे. आणि त्यातनं हळूहळू बाहेर पडलं पाहिजे. तर अलीकडच्या तरुण मुली ह्या यातनं बाहेर पडायला लागलेल्या आहेत. तर तुम्ही सगळेजण त्यांना नावं ठेवताय, पण मला हे अजिबात आवडत नाही. या तरुण मुली जर का काही घरात करत नाही आहेत, बाहेरून आणतायत किंवा मग रेडीमेड सगळं आणतायत, तर करू दे ना त्यांना पण, कारण की त्यांनी कष्ट केलेले आहेत, शिक्षण केलेलं आहे, नोकऱ्या करतायत, मग त्यांनी सगळंच करावं अशी अपेक्षा तुम्ही करू नका त्यांच्याकडनं. घरातल्या पुरुषाला तुम्ही सूट देता सगळ्यातनं आणि स्त्रीला देत नाही, हे काही बरोबर नाही ना. मला तर हे अजिबात आवडत नाही. तर म्हणून मी यावरती नेहमीच बोलत असते. मला वाटतं की आणखीन एक मला सहज लक्षात आलं म्हणून मी सांगते की ही माझी साडी नवीन आणि त्यातमध्ये मला हे ब्लाऊज एका दिवसात मला आमच्या टेलरिंग मावशींनी शिवून दिलं. तर थोडंसं ते लूज झालेलं आहे आणि मला ते इरिटेट करतं आहे मग आजपासून. तर मी सारखं असं करते कारण की थोडं लूज झालेलं आहे. पण इट्स ओके, बाकी फिटिंगला मस्त बसलेलं आहे. एका दिवसात शिवून देणाऱ्या टेलरिंग मावशी माझ्याकडे आहेत. यापेक्षा माझ्या एवढी सुखी बाई कोण, लकी बाई कोण, खरंच की. तर असो, ह्याही गोष्टी आपण सगळ्या जपून ठेवल्या पाहिजेत, सांभाळून ठेवल्या पाहिजेत, शोधून काढल्या पाहिजेत. आणि हे सुद्धा आयुष्यात मिळालेलं आपल्याला सुख आहे बरं का, ते आपण लागून घेतलं पाहिजे. तर आपण बोलणार होतो फटाक्यांच्या विषयी बरं का. तर मग असे बरेच सारे फटाक्यांच्या विषयी तुम्ही मला विचारलं की फटाके उडवले का, फटाके उडवले का, फटाके उडवले का. तर माझा म्हणजे मी तर कधी आयुष्यामध्ये फटाके उडवलेले मला आठवत नाही. कधीतरी फुलबाज्या वगैरे लावल्या असतील लग्नाच्या आधी वगैरे, कारण की त्यावेळेला एवढी फटाक्यांची आवड नव्हती लोकांच्यामध्ये. कधीतरी एक लवंगी माळ आणायची, एक फुलबाजीचं पाकिट आणायचं, 1-2 भुईचक्र आणायची, 1-2 झाडं आणायची, काम खलास. एवढंच असायचं दिवाळीमध्ये. आणि तेवढंच कधीतरी लावलं असेल तर लावलं असेल, ते सुद्धा नेहमी नाही, कारण की मला आवड नव्हती या सगळ्याची, पहिल्यापासूनच नव्हती. मग नंतर जेव्हा मला मुलगा झाला त्यावेळेला त्यानं स्वतःहूनच निर्णय घेतला, जसं त्याला समजायला लागलं तसं, की मी फटाके वाजवणार नाही, पोल्युशन होतं. ही शाळेमधनं शिकवलेलं ज्ञान आहे त्याला. हा शाळेनं केलेला संस्कार होता की फटाक्यांच्यामुळे पोल्युशन होतं, हवा खराब होते, साऊंड म्हणजे आवाजाचं सुद्धा पोल्युशन होतं, मोठ्या आवाजाने लोकांना त्रास होतो. तर त्यामुळे आणि त्याचा पशुपक्ष्यांवरती परिणाम होतो. कारण आमच्याकडे नेहमी कुत्रं होतं, तर ते कुत्रं दिवाळीच्या दिवसात खूप घाबरून बसायचं. आणि ते माझ्या मुलानं बघितलं होतं. ते घाबरायचं, खायचं नाही. 4 दिवस ते अजिबात काही खायचं नाही, पाणी प्यायचं नाही, दूधही प्यायचं नाही, काहीही खातलं तरी खायचं नाही. त्या फटाक्याच्या आवाजाला ते घाबरून बसायचं पूर्ण 4 दिवस. तर त्यामुळे आमच्या घरामध्ये फटाके हे कधीच वाजवले गेले नाहीत. तर मी तुम्हाला म्हटलं ना की पण ह्यावर्षी काही असे आभासी फटाके वाजले आमच्या या चॅनलवरती. पण तुम्हाला सांगते, आभासी फटाके होते तर त्यामध्ये काही मोहक फुलबाज्या होत्या, काही सुरसुरी होत्या, म्हणजे फुलबाज्या होत्या, सुरसुरीच म्हणतात ना त्याला, आणि झाडं मोहक सुंदर कलरफुल अशी छान, म्हणजे अवर्णनीय आणि देखणी अशी झाडं होती, भुईचक्र होती, की खूप मला ती आवडली. आणि ज्यांनी अशा पद्धतीचे कमेंटरूपी फटाके लावलेले आहेत, सुंदर मोहक दिवाळीच्या वेळेला, तर खूप छान तुम्ही हे चॅनलवरती वेगळ्या पद्धतीचे फटाके वाजवलेत, चांगल्या शब्दांचे, पॉझिटिव्हिटीचे, सकारात्मक ऊर्जेचे हे जे तुम्ही फटाके वाजवलेत, तर त्याबद्दल धन्यवाद, थँक्स. आणि तुमचं कौतुक आणि तुमची सकारात्मकता, तुमची पॉझिटिव्हिटी ही माझ्यापर्यंत पोचत असते आणि माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ती परत रिफ्लेक्ट होत असते. पण हे बघा, हे बाकीचे सगळे फटाके आहेत, तर 1-2 असणार ना कुठेतरी सुतळी बॉम्ब, फड्ड उडणारे जोरात, की जे कर्कश असतात, कर्कश नको वाटतात, अगदी त्रासदायक असतात. तसं 1-2 होते, उडले ते. मला काय माहीत नाही, एवढ्या मोठ्या कमेंट लिहिल्या होत्या. अरे 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 बाप रे, ते वाचवतसुद्धा नव्हत्या इतक्या मोठ्या कमेंट. त्यात मराठी लिहायचं असलं तर मराठीत लिहा म्हणून मी 100 वेळा सांगत असते, पण ते मराठी भाषा वापरायची आणि इंग्लिश मधनं लिहायचं. हॉट असलं तर HOT लिहायचं, पॉट असलं तर POT लिहायचं, असलं काहीतरी लिहायचं. अजिबात समजत नाही, वाचता येत नाहीत, त्यामुळे वाचल्या जात नाहीत.
त्यातून चांगल्या कमेंट्स असल्या तर जरा वाचल्या जातात, इरिटेटिंग कमेंट्स असले फटाके मोठे असले, काय म्हणतात त्याला, सुतळी बॉम्ब असले फड्ड उडणारे आणि जे त्रासदायक, ते बघितलेसुद्धा जात नाहीत. त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष केलं जातं. तर असेही काही बॉम्ब उडले आपल्या ह्याच्यावरती, पण काय, दुर्लक्ष करायचं, उडायचंच. आपण किती लोकांना सांगणार ना, असं करू नका, तसं करू नका, चांगलं राहा, हे करू नका, पोल्युशन करू नका. किती लोकांना सांगतं. काही लोकांना समजतच नाही, कळतच नाही. उलट त्यांना तशा पद्धतीचं म्हणजे सुतळी बॉम्ब उडवण्यात त्यांना एन्जॉय होतो, आनंद होतो. एक विकृत आनंद त्यांना मिळत असतो आणि तो विकृत आनंद ते घेत असतात. तर ठीक आहे, घेऊ दे त्यांचं त्यांना. ती टॉक्सिसिटी आहे. समजा हे बघा, एखाद्या गोष्टीला कडू करायचं असेल, म्हणजे टॉक्सिक वागायचं असेल, म्हणजे वाईट वागायचं असेल, तर त्यासाठी स्वतःला वाईट व्हावं लागतो आणि तेव्हाच माणूस वाईट वागू शकतो. तर मी तुम्हाला म्हणते की हे असे टॉक्सिसिटी काही जण असं पसरवायचा प्रयत्न करत असतात, समाजामध्ये पण पसरवत असतात, कुटुंबात पसरवत असतात. तसे आपल्या चॅनल्सवर सुद्धा काही जण अशी टॉक्सिसिटी पसरवत असतात. यांना आपण टॉक्सिक लोक म्हणतो. पण ठीक आहे, त्यांना डिटॉक्स करून टाकू आपण कधीतरी. आपल्याला अजून तरी काही डिटॉक्स करणे इतकी परिस्थिती आली नाही, तब्येत आपल्या चॅनलची काही बिघडलेली नाही आहे, आणि आली वेळ तर आपण त्यांना डिटॉक्स करून टाकू. काय त्याच्यात एवढं मोठंसं, आपल्याकडे ग्रीन टी भरपूर आहेत, त्यामुळे मग डिटॉक्स करून टाकू त्यांना, म्हणजे मग प्रश्नच मिटला. पण आहेत तोपर्यंत, आपल्याला जोपर्यंत फारसा त्रास होत नाही आहे तर तोपर्यंत राहीनात, काहीतरी करेनात ते. तर अशी ही टॉक्सिक लोकं जी असतात, ती टॉक्सिक लोकं नेहमीच अप्रिय असतात. तर आणि म्हणून आणि त्यांना स्वतःचंच खरं करायचं असतं. त्यांना काय वाटेल ते पंचपक्वान्न आणून दिलं तरी एखाद्या गोष्टीमध्ये त्यामध्ये काहीतरी काढतीलच. तर अशी ही वृत्ती लोकांची असते. तर मी त्या सर्वांना सांगीन आणि तुम्हाला सगळ्यांना सांगीन की आनंदी राहा. तुम्ही जर का आनंदी राहिलात तर तुम्ही समाजामध्ये आनंद पसरवू शकता. आणि तुम्ही जेव्हा स्वतः आनंदी होता, समाजामध्ये आनंद पसरवता, त्यावेळेला एक समाज निरोगी करण्यासाठी तुम्ही मदत करत असता. आणि समाज निरोगी करण्यासाठी मुद्दाम आपल्याला काही वेगळं करावं लागत नाही, तर फक्त आनंदी राहावं लागतं, उत्साही राहावं लागतं. आणि समोरच्या ज्या काही गोष्टी असतील, चांगल्या किंवा वाईट, त्या ॲक्सेप्ट करण्याची ताकद आपल्यामध्ये लागते, किंवा आपल्याला ॲडजस्टमेंट करण्याची आपल्याला तो स्वभाव लागतो. पण तो स्वभाव निर्माण करावा लागतो, आणि तो निर्माण करण्याचा ह्या दिवाळीच्या निमित्ताने प्रयत्न करा. म्हणजे खरोखर तुम्हाला सांगेन की तुम्ही शारीरिकच नव्हे, मानसिक आजारापासून दूर व्हाल. कारण मानसिक आणि शारीरिक, कारण आपल्याला कळत नाही, शारीरिक आजार आपल्याला कळतात, पण मानसिक आजार जे आपल्यामध्ये निर्माण होत असतात, किंवा आपल्यामध्ये त्याची जी बीजं पडलेली असतात ती अंकुरायला लागतात, आणि ती आपल्याला कळत नाहीत. आणि म्हणून मी तुम्हाला कायम सांगत असते की आनंदी राहा, परिस्थिती ॲक्सेप्ट करा, दुसऱ्यांना दुखवू नका, पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. हे मी तुम्हाला एवढ्याचसाठी सांगत असते. आणि यासाठी दिवाळीच्या या निमित्ताने आपण ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याच्या दृष्टीने, सकारात्मक ऊर्जा पसरवण्याच्या दृष्टीने हा माझा प्रयत्न असतो. आणि तुमच्यासुद्धा सगळ्या कमेंट्स खूप सुंदर, जणू काही मस्त फुलबाजा, झाड आणि भुईचक्र मी एन्जॉय केलं.